मित्रांनो, आज आपण पोटेन्शियल एनर्जी हा जो मेकॅनिकल एनर्जीचा एक दुसरा फॉर्म आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याची इथं आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत सुरुवातीला. अँड ॲरो इज रिलीज्ड फ्रॉम अ स्ट्रेच्ड बो. वॉटर केप्ट ॲट अ हाईट फ्लोज थ्रू अ पाईप इन टू द टॅप बिलो. कॉम्प्रेस्ड स्प्रिंग इज रिलीज्ड. आता ह्याच्यानंतर काय विचारलं, विच वर्ड्स डिस्क्राईब द स्टेट ऑफ द ऑब्जेक्ट इन द अबोव एक्झाम्पल्स. आता ह्याच्यामधलं कुठला वर्ड ह्याची स्टेट दाखवते, तर अन ॲरो इज रिलीज फ्रॉम अ स्ट्रेच्ड ब्लो, म्हणजे असं ठेवलेलं आहे ताणून. स्ट्रेच्ड या शब्दामध्ये स्टोर असा अर्थ लपलेला आहे. वॉटर इज केप्ट ॲट हाईट, वॉटर एक हाईटवर नेऊन ठेवलेलं आहे कुठतरी, केप्ट. त्याच्यानंतर कॉम्प्रेस्ड स्प्रिंग, कॉम्प्रेस केलेलं म्हणजे स्टोर. अशा पद्धतीने इथं काय एक स्टोर आहे असं लक्षात येते. वेअर डिड एनर्जी रिक्वायर्ड टू कॉज द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट्स कम फ्रॉम. आता या स्टोअरमधूनच ही एनर्जी रिक्वायर्ड येणार आहे. याच्यावरून काय लक्षात येते मग, इफ द ऑब्जेक्ट्स वेर नॉट ब्रॉट इन दोज स्टेट वुड दे हॅव मूव्ड. नो. द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट. Energy stored in an object because of its specific state or position is called the potential energy. आता जेव्हा आपण असा बाण ताणतो, या स्ट्रेच्ड पोझिशनमध्ये ठेवतो, तेव्हा त्याच्यामध्ये एक एनर्जी स्टोर्ड होत असते आणि तेव्हा बाण सोडतो तेव्हा ती एनर्जी वापरली जाते. किंवा एक पाण्याची आपण वर असं पाणी ठेवलेलं आहे आणि ते पाईपनं खाली घेत असेल तर त्याच्यामध्ये एक एनर्जी असणार आहे, त्यामुळं पाणी प्रेशरनं खाली येणार आहे. कॉम्प्रेस्ड स्प्रिंग आहे, त्याला सोडून टाकलं आपण तर ती कॉम्प्रेस स्प्रिंग जी स्टोर एनर्जी आहे ती अशी बाहेर येईल जोरात. म्हणून काय म्हणलं, द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन इज कॉल्ड इट्स पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यानंतर होल्ड अ चॉक ॲट अ हाईट ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द फ्लोअर अँड रिलीज इट. एक खडू असा एक 5 सेंटीमीटर फ्रॉम द हाईट ठेवा आणि त्याला सोडा म्हणलं. नाव स्टँड अप स्ट्रेट अँड देन रिलीज द चॉक. आणि मग सरळ थांबा आणि वरून चॉक फेका. इज देअर अ डिफरन्स इन द रिझल्ट्स ऑफ द टू ॲक्टिव्हिटीज, इफ सो व्हाय. या दोन ॲक्टिव्हिटीजमध्ये काही रिझल्ट वेगळा असेल का आणि का असेल. तर सुरुवातीला आपण जमिनीपासून 5 सेंटीमीटरवरून सोडलेला आहे. नंतरचा आपण वरून स्टँड होऊन म्हणजे जवळपास आपले 5 फूट 5.5 फूट जी हाईट आहे त्या हाईटपासून याला खाली सोडलेला आहे. निश्चितच नंतरचा जो चॉक आहे तो जोरात जमिनीवर येईल, कारण त्याच्यामध्ये जास्त हाईटमुळं जास्त एनर्जी स्टोअर असणार आहे. म्हणून द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑर स्पेसिफिक स्टेट इज कॉल्ड द पोटेन्शियल एनर्जी. आता जसं केईसाठी एक्सप्रेशन बघितलं तसं पीसाठी आपण एक्सप्रेशन बघणार आहोत. टू कॅरी अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम टू अ हाईट एच अबोव द अर्थ सरफेस, अ फोर्स इक्वल टू mg has to be used against the direction of the gravitational force. The amount of work done can be calculated as follows. वर्क डन बरोबर काय सूत्र आहे आपलं, किंवा वर्क बरोबर काय सूत्र आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, दॅट इज एफ इंटू एस. आता या ठिकाणी फोर्स काय आपला एम इंटू जी, एम ए, किंवा इथं आपण एच्या ऐवजी काय घेतो, जी घेतो, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. आणि डिस्प्लेसमेंट जी आहे ती हाईट, म्हणून डब्ल्यू बरोबर आपल्याला काय मिळते, एम जी एच मिळते. मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन इंटू हाईट. Therefore, the amount of potential energy stored in the object because of its displacement. आता अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी कशामुळं ऑब्जेक्टमध्ये स्टोअर होते, बिकॉज ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट. म्हणून पी बरोबर एम जी एच, बिकॉज डब्ल्यू इज इक्वल टू पी म्हणजेच, आणि पी बरोबर एम जी एच मिळते. देअरफॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ टू हाईट एच कॉजेस एनर्जी इक्वल टू एम जी एच स्टोअर्ड इन द ऑब्जेक्ट. एवढं सोपं त्याचं एक्सप्रेशन. आता या ठिकाणी परत एक एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे पीईवर आधारित. काय, 500 kg वॉटर इज स्टोर्ड इन द ओव्हरहेड टँक ऑफ 10 मीटर हाईट हाय बिल्डिंग. 10 मीटर हाईट बिल्डिंग जी आहे त्याच्यावर एक 500 kg वॉटर आपण स्टोअर करून ठेवलं आहे. आणि कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन द वॉटर, त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल एनर्जी आहे ते काढा म्हटलेलं आहे. एच इज इक्वल टू 10 मीटर, एम इज इक्वल टू 500 kg.
आता इथं के जीमध्ये दिल्यामुळे त्याला काय आपल्याला कन्व्हर्शन करायची गरज नाही. जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपला फॉर्म्युला आहे पी बरोबर एम जी एच. त्याच्या व्हॅल्यू एक एक ठेवू आपण. एम बरोबर 10 किंवा 10, जी बरोबर 9.8 आणि एच एच बरोबर 500 के जी दिलं ते 500 ठेवलं. पी बरोबर 49,000 जूल एवढं आपल्याला इथं पोटेन्शियल एनर्जी दिसून येते. आता या ठिकाणी इथं एक आपल्याला एक्झाम्पल दाखवलेलं आहे. Ajay and Atul have been asked to determine the potential energy of a ball of mass m kept on a table as shown in the figure. What answers will they get? Will they be different? What do you conclude from this? आता इथं अजय आहे, इथं अतुल आहे आणि इथं हे बॉल आहे. याची म्हणजे हाईट जी आहे अतुलची बॉलपासून H2 आहे, बॉलची हाईट अतुलपासून, आणि अजयपासून H1 आहे. Potential energy is relative. The heights of the ball with respect to Ajay and Atul are different, so the potential energy with respect to them will be different. या ठिकाणी हाईट वेगवेगळी आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी सुद्धा वेगवेगळी असणार आहे. आता त्यानंतरचा आपल्याला जो कन्सेप्ट आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. आता एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कसे ट्रान्सफॉर्म होते. विच आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. आता आपण बघितले की व्हेरियस फॉर्म्स आहेत एनर्जीच्या. आपण बघितले मेकॅनिकल एनर्जी आहे, त्याच्यानंतर केमिकल एनर्जी आहे, त्याच्यानंतर सोलार एनर्जी आहे, न्यूक्लिअर एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, असे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. विच टाईप ऑफ एनर्जी इज यूज्ड इन ईच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस. आणि कुठल्या प्रकारची एनर्जी या फॉलोइंग प्रोसेसमध्ये वापरली जाते असं आपल्याला. स्ट्रेच्ड पाईप ऑफ रबर. स्ट्रेच्ड पाईप ऑफ रबर आहे घेतलं. फास्ट मुव्हिंग कार. फास्ट मुव्हिंग कारमध्ये काय, द विस्लिंग ऑफ अ कुकर ड्यू टू द स्टीम. त्याच्यानंतर द क्रॅकर्स एक्सप्लोडेड इन दिवाळी, याच्यामध्ये कुठल्या प्रकारची एनर्जी आहे. अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जी. ड्रॉइंग आउट पीसेस ऑफ आयर्न फ्रॉम गार्बेज यूजिंग अ मॅग्नेटिक एनर्जी. ब्रेकिंग ऑफ ग्लास विंडो अँड बिकॉज ऑफ अ लाऊड नॉईस, साऊंड एनर्जी. अशा वेगवेगळ्या एनर्जी इथं आहेत. एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आता मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या तासाला की एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. अनदर फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते परंतु ती नष्ट होत नाही. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉईड. क्रिएट करता येत नाही किंवा ती डिस्ट्रॉय करता येत नाही, तर तिचं एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये आपण कन्वर्शन करू. फॉर एक्झाम्पल द एक्सप्लोडिंग फायर क्रॅकर्स कन्वर्ट द केमिकल एनर्जी स्टोर्ड इन टू लाईट, साऊंड अँड हीट एनर्जी. आपण जे फायर क्रॅकर्स जे दिवाळीमध्ये वगैरे उडवतो याच्यामध्ये काय होते, लाईट एनर्जी आहे, साऊंड एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे. आता इथं आपल्याला एका डायग्रामच्या सहाय्यानं काही इथं दाखवलं बघा. या ठिकाणी दोन्हीकडं बाण दाखवलेला आहे. आता इलेक्ट्रिकल एनर्जीपासून आपण जर इथं बघितलं मेकॅनिकल एनर्जी, जनरेटर इलेक्ट्रिकल एनर्जीचं मध्ये कन्वर्शन होते जनरेटरच्या थ्रू. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जीचं परत इंजिनमध्ये वापर केला की मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्शन होते. म्हणजे दोन्ही रिव्हर्सिबल इथं आपल्याला बाण दाखवलेले आहेत. आलं का लक्षात. परत इकडे इलेक्ट्रिकल एनर्जी आणि हीट एनर्जीमध्ये जर बघितला तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर केला तर हीटरचं आपण जर लावलं तर त्याचं हीट एनर्जीमध्ये कन्वर्शन होते आणि हीट एनर्जीचं आपण थर्मोकपल जर लावलं तर ते परत इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. अशा पद्धतीनं खाली तर आता परत इथं बघा इलेक्ट्रिकल एनर्जी लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. इलेक्ट्रिकल एनर्जी परत या लाईट एनर्जीचं परत काय होते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते. इलेक्ट्रिकल एनर्जी परत मायक्रोफोनद्वारे साऊंड एनर्जीमध्ये, लाऊड स्पीकर लावला साऊंड एनर्जीमध्ये, मायक्रोफोन लावून परत इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. आणि मग अशा पद्धतीनं एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीचं केमिकल एनर्जीमध्ये अशा पद्धतीनं ट्रान्सफॉर्मेशन होत असते रिव्हर्सिबल. इकडून तिकडं आणि तिकडून इकडं. म्हणजे एनर्जी कन्वर्ट्स फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ऑब्झर्व द अबोव डायग्राम अँड डिस्कस हाऊ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी टेक्स प्लेस गिविंग. आपण डिस्कशन केलं आहे. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. काय मग लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड nor be destroyed, but it converts from one form to another form. Thus, the total amount of energy in the universe remains constant. I mean, energy cannot be created, not be destroyed,
but it converts from one form to another form. Therefore किंवा thus the total amount of energy in the universe is remains constant. याला म्हणतात मराठीमधून ऊर्जा अक्षयतेचा नियम. ऊर्जा ही तयार करता येत नाही, ती नष्ट करता येत नाही, परंतु तिचे एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरण करता येते. आणि म्हणून विश्वातील ऊर्जा ही सदैव अक्षय आहे, म्हणजे रिमेन्स कॉन्स्टंट आहे, ती कधीही कमी जास्त होत नाही. तर अशा पद्धतीनं आपण आज हे बघितलं. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. परत बघा, मेक अ 2 pendulums of the same length with the help of a thread and 2 nuts. Tie another thread in the horizontal position. इथे एक वर एक थ्रेड लावलेला आहे, त्या थ्रेडला 2 इथं थ्रेड लावलेत, परत त्या दोघांना एक एक नट लावलेला आहे. इथं कपल्ड ऑसिलेटर्स इथं दाखवलेले आहेत आपल्याला. Tie 2 pendulum to this horizontal thread in such a way that they will not hit each other while swinging. Now swing one of the pendulums and observe. What do you see? You will see that as the speed of the oscillations of the pendulum slowly decreases, the second pendulum, which was initially stationary, begins to swing. त्या दोघांपैकी एकालाच आपण काय केलं, गती दिली, तर तो दुसरा जो आहे त्या थ्रेडमधून त्याला ती गती मिळेल आणि तो सुद्धा आपल्याला पुढे मागे होताना दिसेल. Thus one pendulum transfers its energy to another. म्हणजे अशा पद्धतीने एनर्जी ट्रान्सफॉर्म होते. हे एक आपल्याला इथं एक्झाम्पल दाखवलेलं आहे. ओके, आजच्या तासाला आपण इथेच थांबू. पुढचा भाग पुढच्या तासाला. ओके, थँक्यू.